आज दिनांक 2/5/2026 रोजी कलमाडी शिवार या 56 गट नंबर या शेतात भूसंपादनास आलेले मंडळ अधिकारी, तलाठी मॅडम, पोलीस प्रशासन, रेल्वे अधिकारी हे जबरदस्तीने आमच्या तिघांकडून ताबा घेत होते. माझे वडील विठ्ठल पुंडलिक पाटील, मालुबाई विठ्ठल पाटील आणि अनंत विठ्ठल देसले हे तिघे शेतात असताना आमच्याकडून जबरदस्तीने ताबा घेत होते. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की आमच्या शेताचे 2 तुकडे झाले आहेत, तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही आणि माझे शेत जमीन बागायती असून मला कोरडवाहूचे पैसे मिळाले आहेत, तरी मला बागायतीचा दर हा मिळालाच पाहिजे आणि माझ्या शेताचे 2 तुकडे झाले असून मला त्या 2 तुकड्यांची भरपाईसुद्धा मिळायला हवी, अशी प्रशासनाकडे माझी कळकळीची विनंती आहे. जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन, असं प्रशासकाला माझी विनंती आहे. नमस्कार, मी अनंत विठ्ठल देसले, गट नंबर 56, कलमाडी शिवार, भूसंपादन शेतकरी. माझ्या शेतात आज मंडळाधिकारी, तलाठी मॅडम व पोलीस प्रशासन ताबा घेण्यास आले असून मला योग्य न्याय मिळेल तरच मी ताबा देण्यास तयार आहे. ही माझी विहीर आहे आणि हे सर्व 600 फूट माझी पाईपलाईन गेलेली आहे. मला 8 झाडांचे पैसे मिळालेले नाहीत व मला योग्य मोबदला मिळालेला नाही व बागायती जमीन असून मला कोरडवाहूचा पैसा मिळालेला आहे. व दुसरी गोष्ट, माझ्या शेतात पीडीएन योजनेचा पाईपलाईनसुद्धा गेलेली आहे आणि माझ्या शेताचे 2 तुकडे होत आहे. तरी प्रशासनाने माझा विचार करावा आणि प्रशासनाने मला न्याय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती. मला योग्य तो मोबदला व झालेल्या तुकड्यांचा मला मोबदला मिळावा, ही मला प्रशासनाला नम्र विनंती आहे.